Hello everyone, this is our first video of PYQ discussion of CET 2024. ह्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत सॉलिड स्टेट ह्या लेसनबद्दल, ज्याच्यामधून मी टोटल 50 क्वेश्चन्स डिस्कस करणार आहे. ऑन ॲन ॲव्हरेज CET एक्झाममध्ये पर शिफ्ट ह्या लेसनवरून 3 क्वेश्चन तुम्ही एक्सपेक्ट करू शकताय. काही केसमध्ये यू विल ऑब्झर्व की देर विल बी 4-5 क्वेश्चन्स ॲज वेल, बट ॲव्हरेज जर काढला और मिनिमम प्रोबॅबिलिटी जर बघितली आपण तर 3 क्वेश्चन तरी असणारच आहेत. खूप इझी लेसन आहे आणि हातातले मार्क्स आहेत. सो टू गेट ऑलमोस्ट ईच अँड एव्हरी क्वेश्चन करेक्ट फ्रॉम धिस लेसन, डू ट्राय टू सॉल्व PYQs फ्रॉम 21 to 24. ऑलरेडी चॅनलवरती 21, 22, 23चं सॉल्युशन आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत 2024चे क्वेश्चन्स. सो विदाउट वेस्टिंग एनी मोर टाइम वी विल स्टार्ट विथ आवर क्वेश्चन नंबर 1, ज्याच्यामध्ये विचारलेलं आहे व्हॉट टाईप ऑफ युनिट सेल फ्रॉम फॉलोइंग इज कॉमन टू ऑल 7 सिस्टीम. असा कोणता युनिट सेल आहे जो ऑल 7 क्रिस्टलाइन सिस्टीममध्ये एक्झिस्ट करतो. सो द आन्सर विल बी अ सिम्पल स्ट्रक्चर. 7 क्रिस्टलाइन सिस्टीम आपल्याकडे असतात, ज्यांना मी माझ्यासाठी लक्षात ठेवलेला शॉर्टकट आहे सीथॉर MT. थॉर नावाचा असा एक मार्वलमधला सुपर हिरो आहे, सो त्यानुसार मी असं लक्षात ठेवलं आहे सीथॉर MT. क्यूबिक, टेट्रागोनल, हेक्सागोनल, ऑर्थोरॉम्बिक, रॉम्बोहेड्रल, मोनोक्लिनिक, ट्रायक्लिनिक. सो फॉर ऑल दिस क्रिस्टलाइन सिस्टीम यू विल ऑब्झर्व की सिम्पल स्ट्रक्चर ज्याच्यामध्ये पार्टिकल्स जे आहेत ते प्रेझेंट असतात ॲट कॉर्नर्स, तर हे प्रेझेंटच असणार आहे. ऑल राईट, मूव्हिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन. विच टाईप ऑफ ॲन एक्झाम्पल इज P टाईप सेमीकंडक्टर. तो फर्स्ट ऑफ ऑल सेमीकंडक्टर जे आहेत ज्याच्यामधून आपण इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरबद्दल बोललो. इंट्रिन्सिक म्हणजे काय की असे कंडक्टर जे प्युअर स्टेटमध्ये असतात, तर नॉर्मली आपण ते घेतो फ्रॉम ग्रुप नंबर 14. 2 एक्झाम्पल मेनली त्याचे मी डिस्कस केले, तर सिलिकॉन आणि जर्मॅनियम. आता ह्या इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरची कंडक्टिव्हिटी इन्क्रीज करण्यासाठी आपण त्याच्यामध्ये एक सर्टन इम्प्युरिटी ॲड करतो आणि जी इम्प्युरिटी आपण ॲड करतोय सो दॅट इम्प्युरिटी इज आयदर फ्रॉम ग्रुप नंबर 13 आधीचा ग्रुप किंवा ग्रुप नंबर 15 नंतरचा ग्रुप. सो ग्रुप नंबर 13 मधून नॉर्मली वी कॅन ॲड बोरॉन, ॲल्युमिनियम असेल, गॅलियम असेल, तर हे इलेमेंट्स आपण ॲड करू शकतोय. ग्रुप नंबर 15 मधून वी हॅव स्टार्टिंग विथ नायट्रोजन, NP, AS, SB, हे असे इलेमेंट्स ॲड करू शकतो. लक्षात कसे ठेवायचे हे इलेमेंट्स, तर फॉर ग्रुप नंबर 13 यू कॅन रिमेंबर बाल गए इंडियन तेल नहीं, BAL बाल गए, IN इंडियन, तेल TL नहीं, NH. ग्रुप नंबर 15 वी कॅन रिमेंबर ॲज नाना, पाटेकर, ऐश्वर्या, सब, बिगडे. तो हे इलेमेंट तुम्ही ॲड करू शकताय टू फॉर्म ग्रुप 13. जर ॲड केला तर तो बनणार आहे P टाईप सेमीकंडक्टर. व्हेरॅज इफ आय ॲड ग्रुप नंबर 15 तर तो बनणार आहे N टाईप सेमीकंडक्टर. सो ऑप्शनमध्ये बघाल S N टाईप, P N टाईप, SB N टाईप. इथे आहे आपल्याकडे बोरॉन, तो ऑप्शन C विल बी द करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन मी डिस्कस करत असताना मी तुम्हाला खूप डिटेलमध्ये सांगत चाललोय गोष्टी, त्याच्यामुळे जास्त टाईम जाऊ शकतो, बट असे जे क्वेश्चन्स आहेत हे क्वेश्चन तुम्ही 10 to 15 सेकंडमध्ये सॉल्व करणं एक्सपेक्टेड आहे. टू गेट व्हेरी गुड मार्क्स इन युअर CET एक्झामिनेशन, केमिस्ट्रीचे जे 50 क्वेश्चन्स असणार आहेत, जे प्रिफरेबली तुम्ही पहिले सॉल्व केले पाहिजेत. PCचा पेपर कंबाईन असतो. केमिस्ट्री यू शुड सॉल्व फर्स्ट आणि ते 50 क्वेश्चन तुम्ही 20 to 30 मिनिट्समध्ये एम केलं पाहिजे. सो तसं सॉल्व करण्यासाठी थेरी क्वेश्चन जे आहेत दॅट क्वेश्चन यू शुड सॉल्व इन 10 to 15 सेकंड्स. ओके, मूव्हिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन. या क्वेश्चनमध्ये विचारलंय कॅल्क्युलेट अ व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय अ पार्टिकल इन FCC युनिट सेल. एका पार्टिकलने ऑक्युपाय केलेलं व्हॉल्यूम मला काढायचं आहे. इफ व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इज 1.2, टोटल व्हॉल्यूम सांगितलेलं आहे 1.2 into 10⁻²². ओके, नाव ह्या व्हॉल्यूमपैकी ओव्हरऑल 74% पार्ट जो आहे दिस इज ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स. दिस इज युअर पॅकिंग इफिशियन्सी. एवढा पार्टिकलने ऑक्युपाय केलेला पार्ट असतो. ठीक आहे, हे आहे आपल्याकडे टोटल व्हॉल्यूम. नाव क्वेश्चनमध्ये आपल्याला विचारलंय अ पार्टिकल, एका पार्टिकलने ऑक्युपाय केलेलं व्हॉल्यूम. नाव इफ यू ऑब्झर्व दिस इज अ FCC स्ट्रक्चर,
सो फॉर FCC झेड व्हॅल्यू जी आहे ती असते 4. FCC मध्ये पार्टिकल जे आहेत कॉर्नरला प्रेझेंट आहेत प्लस प्रेझेंट आहेत फेस सेंटरला. जर मी कॉर्नरचे पार्टिकल घेतले तर देर आर 8 कॉर्नर्स अँड ईच कॉर्नर विल कंट्रीब्यूट 1/8. सो तिथून टोटल एक अख्खा पार्टिकल बनतो, 1 पार्टिकल. फॉर FC फेस सेंटर वी हॅव टोटल 6 फेसेस आणि 6 फेसेसमधून ईच फेस कंट्रीब्यूट 1/2. सो इथून आपल्याकडे 3 पार्टिकल बनतात आणि असे वी हॅव टोटल 4 पार्टिकल्स. आता इथून येणारं जे आन्सर आहे तर ते आन्सर असणार आहे फॉर 4 पार्टिकल. मला पाहिजे एका पार्टिकलचा आन्सर, तर मी काय करेन, ह्याला डिव्हाइड करेन अजून 4 ने, राईट. आता हे जर मी डिव्हाइड करायला गेलो तर बघा 4 12, मी इथे 3 घेऊन टाकेन, राईट. तुम्ही म्हणाल सर 1.2 होता 0.3 घ्या. बघा त्याने एवढा फरक पडणार नाही आहे कारण पॉवरच्या कॅल्क्युलेशन सगळ्यांचे सेम आहेत. तो वी विल ट्राय टू फाइंड ओनली नंबर. मग आता 3 आणि 7 4 इंटू 3 जर मला काढायचं आहे, 7 3 जा 21, राईट. सो त्यानुसार जर तुम्ही ऑप्शन बघाल तर इथे तुम्हाला दिसतोय 2.2 वाला ऑप्शन, हा ऑप्शन करेक्ट बनणार आहे, राईट. बघा CET मध्ये पॉवर कॅल्क्युलेशनला खूप जास्त प्रायोरिटी दिली जात नाही. जे ऑप्शन आहेत ते ऑप्शन तुम्हाला बऱ्यापैकी केसमध्ये सेम पॉवरवाले दिसतील. मग अशा केसमध्ये इन्स्टेड ऑफ गोईंग विथ डेसिमल विदाउट डेसिमल सॉल्व करायचं आणि जे आन्सर येईल ते नंबर ऑप्शनमध्ये शोधायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. मूव्हिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन. फाइंड द वॉइड व्हॉल्यूम ऑफ BCC युनिट सेल. BCC युनिट सेलचं मला वॉइड व्हॉल्यूम काढायचं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इज 1.5 इंटू 10⁻22. BCC सांगितलं आहे. BCC साठी पॅकिंग इफिशियन्सी आपण घेतो 68%. ही सगळ्यांना पाठच असली पाहिजे. FCC आत्ता होता आधीच्या केसमध्ये, तिथे पॅकिंग इफिशियन्सी 74 होती. BCC आहे 68%. जर स्ट्रक्चर SCC टाईपचं असेल तर त्या केसमध्ये 52%. ठीक आहे. सो आता वॉइड व्हॉल्यूम काय असणार आहे, तर जेवढं पॅक झालेलं आहे त्याच्यामधून रिमेनिंग पार्ट. मग आपला जो वॉइड आहे तो वॉइड इथे असेल 32%. तर मला काय करायचं आहे, जी काही दिलेली स्पेस आहे त्याच्यामधून 32% काढायचं आहे. सो दॅट इज 32/100 इंटू 1.5 इंटू 10⁻22. अगेन आय विल इग्नोर धिस पॉवर्स कारण तुम्ही बघू शकता ऑप्शनमध्ये सगळ्यांच्या पॉवर सेम आहेत. तुम्हाला फक्त ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 32 इंटू 1.5 तुम्ही करताय तर त्या केसमध्ये आन्सर जे आहे ते 48 येऊन जाईल, करेक्ट. आणि 48 आलं म्हणजे मला मॅच करणारा नंबर 4.8 ऑप्शन ए. ओके, ए ऑप्शन करेक्ट बनणार आहे. मूव्हिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन एक्झाम्पल ऑफ पॉलिमॉर्फिक फॉर्म ऑफ कार्बन. पॉलिमॉर्फिक फॉर्म काय असतात की असं स्ट्रक्चर जिथे केमिकल फॉर्म्युला जो आहे, केमिकल फॉर्म्युला तो सेम असणार आहे. ओके, बट त्यांचं जे स्ट्रक्चर आहे दॅट स्ट्रक्चर विल बी डिफरंट. नाउ इफ यू आर टॉकिंग अबाउट कार्बन, तर कार्बनसाठी डायमंड एक्झिस्ट करतो, ग्राफाइट एक्झिस्ट करतो, फ्युलिडिन एक्झिस्ट करतो. these are the form of carbon, but this aragonite this is not form of carbon, this is form of CaCO3. there are two form, calcite आणि aragonite, right. तो ते झाले CaCO3 चे. then we have another example for SiO2. SiO2 is another covalent solid. तर covalent solid हा असा आहे ज्याच्यामध्ये क्वार्ट्ज स्ट्रक्चर एक्झिस्ट करतं. क्वार्ट्ज दोन फॉर्म मध्ये असतं, अल्फा आणि बीटा, आणि अजून एक फॉर्म असतो क्रिस्टॅलोबाइट. तर हे तुम्हाला सगळे माहीत असले पाहिजे. टेक्स्टबुकमध्ये दिलेले एक्झाम्पल आहेत. यू विल ऑब्झर्व धिस ऑन पेज नंबर 2 or 3. टेक्स्टबुक चालू झालं, सॉलिड स्टेट चालू झालं की त्याच्यामध्ये सेकंड और थर्ड पेजला यू विल ऑब्झर्व धिस. नेक्स्ट क्वेश्चन. In an ionic solid, equal number of cations and anions are missing. Equal number of cations, पॉझिटिव्ह चार्ज पण निघून गेलेला आहे आणि anion निगेटिव्ह चार्जवाल्या स्पेसिस ज्या आहेत त्या पण निघून गेलेल्या आहेत फ्रॉम देअर रेग्युलर पोझिशन. त्यांच्या ओरिजिनल पोझिशनवरून हे निघून गेलेले आहेत. तर अशा क्रिस्टल लॅटाईट्समध्ये जो काही डिफेक्ट असणार आहे तो कोणत्या टाईपचा असणार आहे ते आपल्याला सांगायचं आहे. ठीक आहे. हे मी लक्षात ठेवण्यासाठी माझा मी शॉर्टकट असा वापरला आहे की 2 आयन निघून चाललेत. सो जे आन्सर आहे त्याच्यामध्ये 2 अल्फाबेट असतात सेम टाईपचे. जसं की शॉर्ट की आहे तर टी आणि टी. मी माझ्या स्कूलमध्ये असं लक्षात ठेवलं होतं 11-12ला असताना.
शॉर्टकी डिफेक्ट डबल टी येतोय, सो पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही निघून जातात. ओके. इफ वी टॉक अबाउट फ्रेंकेल डिफेक्ट, फ्रेंकेल डिफेक्टमध्ये काय होतं, पॉझिटिव्ह आयन जो आहे त्याची ओरिजिनल साईट और वी विल से रेग्युलर पोझिशन, ह्या रेग्युलर पोझिशनवरून आपला जो पॉझिटिव्ह आयन आहे तो शिफ्ट होतो दॅट इंटरस्टेशियल साईट. ओके. तर त्याला म्हणतो आपण फ्रेंकेल. सो असे दोन डिफेक्ट एक्झिस्ट करतात फॉर आयोनिक सॉलिड. शॉर्टकीमध्ये काय असेल तर कॅटायन अनायन दोघंही त्यांची जागा सोडून निघून जात आहेत. व्हेअरॅज फॉर फ्रेंकेल आपल्याला दिसणार आहे की पॉझिटिव्ह चार्ज जो आहे तो रेग्युलर साईटवरून इंटरस्टेशियल साईटला शिफ्ट होईल. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये बघा, अँड युनिट सेल ऑफ एन इलेमेंट हॅज एज लेंथ गिवन आहे आपल्याला 5 अँगस्ट्रॉम युनिट. ए ची व्हॅल्यू आहे माझ्याकडे विथ अ डेन्सिटी डी सुद्धा दिलेला आहे 4 ग्रॅम पर सेंटीमीटर. आता इथे सेंटीमीटर पर सेंटीमीटर दिसतं, दॅट शुड बी पर सेंटीमीटर क्यूब. इफ इट्स ॲटॉमिक मास दिलंय आपल्याला मोलार मासच्या फॉर्ममध्ये 149. देन आयडेंटिफाय द क्रिस्टल. बघा डेन्सिटीचा फॉर्म्युला सगळ्यांना माहीत असला पाहिजे. डेन्सिटी इज इक्वल टू झेड इंटू एम अपॉन ए क्यूब इंटू एन ए. हायेस्ट प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग क्वेश्चन फ्रॉम सॉलिड स्टेट इज फ्रॉम धिस फॉर्म्युला. ठीक आहे. सो व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला. फॉर्म्युला एकच आहे बट कॅल्क्युलेशनसाठी खूप काही येऊ शकतं, ज्यापैकी आत्ता आपल्याला विचारलंय क्रिस्टल स्ट्रक्चर. आता क्रिस्टल स्ट्रक्चर ह्याच्यामध्ये कसं काढायचं, तर त्यासाठी यू हॅव टू फाइंड व्हॅल्यू ऑफ झेड. झेड काय असतो तर झेड इज नंबर ऑफ पार्टिकल पर 1 युनिट सेल. एका युनिट सेलमध्ये प्रेझेंट असलेले पार्टिकल त्यांचा क्वांटिटी. मग आता ती क्वांटिटी असू शकते 1, 2, 4 राईट. सो बेस्ड ऑन दॅट नंबर जो काही तो नंबर येणार आहे त्या बेसिसवरती हे जे 1 to 4 आपल्याकडे येतात. तो 1 म्हणजे असतो सिंपल स्ट्रक्चर, 2 असणार आहे बॉडी सेंटर किंवा बेस सेंटर ॲज वेल, आणि 4 म्हणजे असणार आहे फेस सेंटर FCC अरेंजमेंट. ऑल राईट. तो टू फाइंड आन्सर फॉर झेड मी अरेंजमेंट रिअरेंज केलं तर मी ते घेणार आहे डी ए क्यूब एन ए अपॉन एम. मग आता डेन्सिटीची व्हॅल्यू घेतली 4 दिलेली आहे इंटू ए क्यूबसाठी आय विल टेक 5 इंटू 5 इंटू 5. बाकी पॉवर कॅल्क्युलेशन सुद्धा रिक्वायर्ड आहे बट मी CET एक्झाम देतोय तो आय विल इग्नोर द पॉवर आणि मी पुढचं सॉल्विंग करून ठेवतो. पुढे घ्यायचा असेल मला एन ए तर दॅट इज 6 इंटू 10⁻23. अगेन आय विल इग्नोर धिस पार्ट 23 डिव्हायडेड बाय मोलार मास त्यांनी सांगितलंय 149. ओके. बघा मी इथे कॅल्क्युलेट करताना तुमच्या चॉईसने तुम्ही कॅल्क्युलेट करू शकताय पटापट. 5 इंटू 5 तो झाला माझ्यासाठी 25 आणि 25 इंटू 6 असा झाला हा 150. सो 150 आणि हा 149 कॅन्सल केला. 4 इंटू 5 माझ्याकडे राहिलं तर त्याचा आन्सर आलं 20, जे डेसिमल पॉईंटमधून निघून जाणार आहे. डेसिमल पॉईंटमधून निघून जाणार आहे. आन्सर मला ह्यापैकीच काहीतरी मिळालं पाहिजे. सो 20 मधला 0 मी काढला, आन्सर राहत आहे 2. अँड 2 ह्याचा मिनिंग झाला की ते स्ट्रक्चर असणार आहे बॉडी सेंटर क्युबिक. ओके. मूविंग टू द क्वेश्चन नंबर 8. कॅल्क्युलेट द वॉइड व्हॉल्यूम ऑफ सिंपल क्युबिक स्ट्रक्चर. बघा मगाशीच मी तुम्हाला बोललो सिंपल क्युबिक आहे तर पॅकिंग इफिशियन्सी जी आहे पॅकिंग इफिशियन्सी असणार आहे 52%. ओके. आणि वॉइड व्हॉल्यूम जे असणार आहे ते असणार आहे 48%. सो जी काही दिलेली व्हॅल्यू आहे त्याला मी हाफ करतो 5.5. त्याचा जर मी हाफ केला तर तो येणार आहे अराउंड 2.75 आणि त्याच्यापेक्षा आन्सर थोडंसं कमी असेल का, कारण इथे 48 आहे बघा. 50%ला हाफ हा काय झाला, दिस इज युअर 50%. सो त्याच्यापेक्षा थोडंसं कमी आन्सर हे आहे 2.619. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ डिफरंट टाइप ऑफ युनिट सेल विच एक्झिस्ट प्रेझेंट इन ट्रायक्लिनिक सिस्टीम. ट्रायक्लिनिक सिस्टीम आहे तर ट्रायक्लिनिक सिस्टीममध्ये एकच स्ट्रक्चर एक्झिस्ट करणार आहे आणि ते एक स्ट्रक्चर असणार आहे सिंपल स्ट्रक्चर. ओके. जिथे पार्टिकल जे आहेत दोज पार्टिकल्स आर प्रेझेंट ओनली ॲट कॉर्नर. कुठे प्रेझेंट असतील पार्टिकल ते फक्त कॉर्नरला. राईट. बघा ज्या सिस्टीम आहेत सीथॉर मगाशीच बोललो होतो मी सीथॉर MT. तर ह्याच्यामध्ये क्युबिक असेल तर क्युबिकमध्ये 3 सिस्टीम एक्झिस्ट करतात. प्रिमिटिव्ह म्हणजे सिंपल,
देन वी हॅव बॉडी सेंटर आणि फेस सेंटर. ऑर्थोरॉम्बिक घ्याल तर ऑर्थोरॉम्बिकमध्ये चारीच्या चारी सिस्टीम एक्झिस्ट करतात, PBFE, एंड सेंटर ॲज वेल. ओके. अपार्ट फ्रॉम दॅट मोनोक्लिनिकमध्ये 2 असतात, टेट्रागोनलमध्ये 2 असतात आणि बाकी जे आहेत हेक्झागोनल 1, रॉम्बोहेड्रल 1, ट्रायक्लिनिक पण 1. सो डू रिमेंबर धिस, अ व्हेरी सिम्पल थिंग टू रिमेंबर. काही नंबर्स लक्षात ठेवायचे तुम्हाला विथ द सिस्टीम. इट इज इझी. ओके. सो नक्की लक्षात ठेवा, एखादा क्वेश्चन बनूच शकतो ह्याच्यावरून. नेक्स्ट क्वेश्चन. अ मेटल क्रिस्टलायझेस इन BCC अरेंजमेंट, म्हणजे झेडची व्हॅल्यू आहे माझ्याकडे 2, हॅव्हिंग युनिट सेल एज लेंथ ऑफ 290, एची व्हॅल्यू पण आहे. ओके. 290 पिकोमीटर. सो 290 पिकोमीटर म्हणजे मी त्याला डायरेक्टली लिहिणार आहे 2.9 इंटू 10⁻⁸ सेंटीमीटर. ठीक आहे. 2.9 म्हणजे ऑलमोस्ट 3 कन्सिडर करून चालू शकतो आपण. डेन्सिटी दिलेली आहे 10, तर मला मोलार मासचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. ओके. टू फाइंड मोलार मास, डेन्सिटीचा फॉर्म्युला मी मगाशीच लिहिला होता. सो आता मी डायरेक्टली रिअरेंज फॉर्म्युला लिहितो, DA³ NA अपॉन इथे येणार आहे Z. सो D व्हॅल्यू, D आहे 10. A³ जर घ्याल तर हे 2.9चा क्यूब मला करावा लागणार आहे, 2.9 2.9 2.9 इंटू इथे आला माझ्याकडे 6 आणि ह्या सगळ्याला आपण डिव्हाइड करूया बाय 2. ओके. 2ने जर आता डिव्हाइड केलं तर जे आता आन्सर येणार आहे बघा, 2 आणि हा 6 मी कॅन्सल करतो, राईट. 2.9 2.9 2.9 करताय आणि 10 इंटू 3 केला तर 10 इंटू 3 असेल 30. दिस 30. त्याच्यामधून पण बघा इथून 10⁻⁻8 होता तर त्याचा क्यूब बनेल 10⁻24 आणि इथून असेल 10⁻23 फॉर ॲव्होगॅड्रोज नंबर. सो ह्या दोघांना जर मी कट डाऊन केलं तर हा 30 मधून पण एक 0 निघून जाईल, राहणार आहे शिल्लक 3. आणि 3 मल्टिप्लायड बाय ह्याचा क्यूब, बघा 3चा क्यूब असतो 27, 3चा क्यूब काय असतो 27, 27, राईट. 27 इंटू जर मी 3 केलं, 27 इंटू 3 केलं तर आन्सर येणार आहे 81. पण इथे आहे 2.9, सो आन्सर जे आहे ते 81 पेक्षा कमी असलं पाहिजे. आता 81 पेक्षा कमी आन्सर बघायला जाल तर पहिले तर हे 2 निघून गेले, राहिले हे 2 ऑप्शन. पण 81 पेक्षा खूप कमी असणं रिक्वायर्ड नाही आहे, 2.9 नाही. 2.9चा क्यूब जो आहे तो 3च्या जवळपासच असेल. सो आन्सर मी इथे मार्क करणार आहे 73. ओके. खूप जास्त डिटेल सॉल्व करत बसलात, इट विल टेक लॉट ऑफ टाइम. आपल्या हातात एका क्वेश्चनसाठी मॅक्झिमम टाइम जो आहे, दिस इज आय एम कॉलिंग अ मॅक्झिमम टाइम इज 54 सेकंड्स. ओके. हा मॅक्झिमम टाइम असतो. त्याच्यामध्ये पण केमिस्ट्रीचा पेपर तुम्ही सॉल्व करताय आणि जर तुम्हाला फिजिक्सला टाइम रिक्वायर्ड आहे तर हा तुम्हाला 50% वर आणायचा आहे. तो 27 सेकंडवरती तो टाइम घेऊन यायचा आहे तुम्हाला. ठीक आहे. तरच आपला फिजिक्सचा पेपर पण सगळा सुटेल आणि मगच चांगले मार्क्स मिळणार आहेत. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. कॅल्क्युलेट द नंबर ऑफ युनिट सेल इन 1 सेंटीमीटर क्यूब. नाव आपल्याला टोटल व्हॉल्यूम दिलेला आहे, दिस इज युअर टोटल व्हॉल्यूम. आणि पुढे सांगितलंय मेटल, फॉर अ मेटल इफ इट फॉर्म्स FCC स्ट्रक्चर विथ अन एज लेंथ ऑफ 200 पिकोमीटर. ठीक आहे. म्हणजे एची व्हॅल्यू दिली आहे. आता त्यांनी काय सांगितलंय बघा की असा मी एक ओव्हरऑल सर्टन एरिया घेतला, एवढ्या साईजमध्ये एरिया घेतला, त्याच्यामध्ये माझा एक युनिट सेल आहे, हा लेट्स से एवढ्या साईजचा युनिट सेल आहे. ज्या युनिट सेलसाठी ए व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, एची व्हॅल्यू सांगितली आहे 200 पिकोमीटर, राईट. सो मी A³ करेन, A³ केलं म्हणजे काय व्हॉल्यूम झालं. सो मी 2चा क्यूब केला, 2चा क्यूब येणार आहे 8 इंटू पॉवर असणार आहे. आय एम नॉट टॉकिंग अबाउट पॉवर राईट नाव. ते सोडल्यास त्यांनी काय सांगितलं की हे जे बाहेरची स्पेस आहे, ही जी आपली बाहेरची स्पेस आहे, तर ह्या स्पेसचा व्हॉल्यूम आहे 1 सेंटीमीटर क्यूब. मग मी काय करेन, टोटल व्हॉल्यूम डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल, हे एवढं कॅल्क्युलेट केलं की मला युनिट सेल मिळतील. सो व्हॉल्यूम आहे 1 डिवायडेड बाय मी 8 करतो. आता 1/8चा जर तुम्ही आन्सर काढाल तर ते आन्सर येतं 0.125. बघा हे फ्रॅक्शन माहीत असतात रे आपल्याला, स्कूलपासून आपण हे बऱ्याचदा बघितलेल्या गोष्टी आहेत. सो 125 वाला एकच ऑप्शन दिसतोय मला, ऑप्शन आहे सी. सो ह्याचं करेक्ट आन्सर आपल्याला मिळणार आहे ऑप्शन सी.
Moving to the next question. Calculate the volume occupied by a particle. एका पार्टिकलने ऑक्युपाय केलेलं व्हॉल्यूम फॉर FCC स्ट्रक्चर. सिमिलर टाइप ऑफ क्वेश्चन मगाशी पण आपण केला होता. काय करायचं असेल तर 74/100 का FCC स्ट्रक्चर आहे इंटू टोटल व्हॉल्यूम आहे 5 × 10⁻⁻23. दिस इज युअर व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. आता हे जे मला मिळालेलं व्हॉल्यूम आहे दिस इज फॉर 4 पार्टिकल्स, कारण FCC आहे, झेड व्हॅल्यू आहे 4. तो म्हणून मी ह्याला काय केलं 1/4 टू गेट व्हॉल्यूम ऑफ 1 पार्टिकल. ओके. आणि ह्याचं जर आता आपण आन्सर कॅल्क्युलेट केलं तर हे आन्सर 4 5 म्हणजे तो झाला 1.25 आणि 1.25 इंटू तुम्ही 74 करताय तर त्याचं जे आन्सर आहे दॅट विल कम आउट टू बी अराउंड 92 वगैरे ह्याचा आन्सर बनेल. सो त्यानुसार 9.25 ला मॅच होईल बघा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. कॅल्क्युलेट द मोलार मास ऑफ एन इलेमेंट हॅव्हिंग डेन्सिटी दिली आहे D, मोलार मास मला काढायचं आहे M, पुढे अजून काय दिलंय ते A³ × Na दिलेला आहे. फॉर्म्युला डेन्सिटीचा सेम आहे, डेन्सिटी इज इक्वल टू Z × M. M मला फाइंड करायचं आहे डिवायडेड बाय A³ × Na. आता बघा A³ Na ची व्हॅल्यू दिली आहे आपल्याला, सो डिवाइड बाय मी 22 घेतो. Z व्हॅल्यू इथे काढायला लागेल BCC नुसार, तो Z व्हॅल्यू बनेल 2, तो 2 × M आणि इक्वेट असेल डेन्सिटी 8.6. 222 हा झाला 11 मी इकडे घेऊन आलो, सो 11 × 8.6. 11 8 88 असणार आहे राईट. आणि 88 पेक्षा 0.6 परत करता येतो. 0.6 म्हणजे काय झालं, तो 6.6 बनेल. सो 88 6.6 94.6 विल बी युअर करेक्ट आन्सर. Question number 14. What is coordination number of a particle in HCP arrangement? HCP arrangement कशी असते बघा. HCP arrangement मध्ये काय असणार आहे तर समजा मी हा एक पार्टिकल घेतला, ह्याच्या सराउंडिंग मध्ये हे असे पार्टिकल मी अरेंज केले. हा एक लेयर झाला आपला, हा एक लेयर झाला. ह्याच्या वरती असा एक लेयर बनणार आहे ट्रायंग्युलर, याच्यावरती एक ट्रायंग्युलर लेयर बनेल. ओके. आणि हा जसा मी इथे ट्रायंग्युलर लेयर बनवला वरचा लेयर, सेम लेयर ॲज इट इज मला ह्याच्या खाली पण लेयर दिसणार आहे. तो आपला हा जो पार्टिकल आहे, हा इथला सेंटरवाला पार्टिकल, तो हा इथे 6 पार्टिकलला कनेक्ट झाला. ह्या लेयरच्या वरती तो 3 पार्टिकलला कनेक्ट होईल आणि त्या लेयरच्या खाली हा परत 3 पार्टिकलला कनेक्ट होईल. सो असा ओव्हरऑल तो 12 पार्टिकलला कनेक्ट होतो. अँड दिस कोऑर्डिनेशन नंबर स्टँड्स फॉर द सेम नंबर ऑफ डायरेक्टली कनेक्टेड पार्टिकल. तर फॉर HCP किंवा तुम्ही CCP घेतलं, HCP हेक्सागोनल क्लोज पॅकिंग, CCP क्युबिक क्लोज पॅकिंग, FCC घेतलं फेस सेंटर क्युबिक, तर त्या केसमध्ये कोऑर्डिनेशन नंबर असणार आहे 12. मी स्ट्रक्चर ड्रॉ करून दाखवलंय, दॅट डझंट मीन की तुम्ही तो स्ट्रक्चर ड्रॉ करून फाइंड करायचं आहे. ह्या गोष्टी तुम्हाला डायरेक्टली सांगता आल्या पाहिजेत. नेक्स्ट क्वेश्चन करूया. कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय अ पार्टिकल इन सिंपल क्युबिक स्ट्रक्चर. व्हॉल्यूम ऑक्युपाइड म्हणजे 52%. एकच पार्टिकल असतो आणि त्या एका पार्टिकलचाच ऑक्युपाइड व्हॉल्यूम असतं 52%. सो 52 इंटू मला करावं लागेल 5.5 इंटू 10⁻⁻22. बघा 5 × 5 25 राईट. आणि त्याच्यापेक्षा पुढे असणार आहे आन्सर, पुढे 0.5 पण आहे. सो त्याच्यापेक्षा थोडंसं पुढे असणार आहे म्हणजे हे नंबर त्याला मॅच होणार आहे. नंबर मॅच होणार बघा, हा एकच दिसतोय 2.88 राईट. मी नियर अबाउट आन्सर बघतोय, आय एम नॉट टॉकिंग अबाउट द एक्झॅक्ट आन्सर, कारण आपण CET एक्झाम देतोय. तुम्हाला हे असेच डायरेक्ट कॅल्क्युलेशन करायचे. यू कॅन डायरेक्टली इग्नोर पॉवर्स. ऑप्शन तुम्ही बघू शकताय. हा मी 3rd टाइम सेम टाईपचा क्वेश्चन सांगतोय की जिथे ऑप्शन मधल्या पॉवर सेम आहेत. पॉवर सेम आहेत, सो नो नीड टू गो फॉर पॉवर कॅल्क्युलेशन. डायरेक्टली आपण मल्टिप्लाय केलं, आन्सर काढला. ओके. नेक्स्ट क्वेश्चन करू आपण. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज फॉल्स. चुकीचं स्टेटमेंट कोणतं आहे फॉर सेमीकंडक्टर्स. तर पहिला ऑप्शन दिलेला आहे द कंडक्टन्स ऑफ एन इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ॲज N टाइप कंडक्टर. कंडक्टन्स
of electron is called as n-type conductors. Next आहे the conductance by positive holes is called as p-type conductors. स्टेटमेंटचं फ्रेमिंग थोडंसं चुकीचं आहे, बट आपण ट्राय करूया लॉजिक लावायचं, जे मगाशी मी बोललो होतो रिगार्डिंग ग्रुप नंबर 14. ग्रुप नंबर 14 मध्ये मी डोपंट किंवा इम्प्युरिटी ॲड करणार, एक तर ग्रुप 13ची किंवा ग्रुप 15ची. सो वेन आय ॲड ग्रुप नंबर 13 म्हणजे काय बघा, ग्रुप 14 मध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन होते 4 आणि इथून मी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ॲड केले 3, म्हणजे एक इलेक्ट्रॉन कमी ॲड केला. वेन आय एम ग्रुप 13, ग्रुप 13 म्हणजे पी टाईप. सो मी जेव्हा पी टाईप ॲड करतोय तेव्हा मी एक इलेक्ट्रॉन कमी ॲड करतोय, म्हणजेच इनडिरेक्टली असं म्हणू शकतो की आपण ॲड करतोय पॉझिटिव्ह चार्ज किंवाच त्याला आपण पॉझिटिव्ह होल अशी टर्म यूज करतो. सो येस, पॉझिटिव्ह होलमुळे पी टाईप झाला, राईट. सेम वे ग्रुप 15 म्हणजे काय, तर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असणार आहेत 5. ओरिजिनली 4 होते, 4 मधून आता इथे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहेत, 5. तो वी हॅव दिस एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आणि त्याच्यामुळे होणारं कंडक्शन आहे, तर ते झालं आपल्यासाठी एन टाईप. सो पहिलं स्टेटमेंट पण करेक्ट आहे, दुसरं स्टेटमेंट पण करेक्ट आहे. ऑप्शन करेक्ट नाहीये. का ऑप्शन करेक्ट नाही, फॉल्स विचारलेला आहे. नेक्स्ट, इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर हॅज लो इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी विच इज ट्रू. कंडक्टर्स हाय कंडक्टिव्हिटी, तर माझ्याकडे कंडक्टर असतील हाय कंडक्टिव्हिटी. ओके, सेमीकंडक्टर्स लो कंडक्टिव्हिटी. इन्सुलेटर म्हणजे काय की स्पेसिस विच अपोज द कंडक्शन, ज्यांची कंडक्टिव्हिटी खूपच कमी आहे, 0च आहे असं समजा, इन्सुलेटरला 0 कन्सिडर करा. ओके, लास्ट पॉइंट, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ सेमीकंडक्टर डिक्रीजेस विथ इंक्रीजिंग टेम्परेचर. तर बघा, नॉर्मली सेमीकंडक्टरमध्ये फ्लो जो आहे तो कसा होतो, एक समजा मी ड्रॉ केला, हा एक बँड, दिस इज वन बँड. ओके, कंडक्शन बँड, सॉरी वरचा वाला जो आहे त्याला मी म्हणणार कंडक्शन बँड, हा झाला माझ्यासाठी कंडक्शन बँड, हा झाला व्हॅलन्स बँड. ह्याच्यामधला जो गॅप आहे त्या गॅपमुळे कंडक्टिव्हिटी कमी असते. कंडक्टरमध्ये जर बघाल तर हा कंडक्टरमध्ये हा एक बँड, त्यांच्यामध्ये तुम्हाला ओव्हरलॅपच दिसेल. कंडक्टरमध्ये काय दिसेल, ओव्हरलॅप, त्यामुळे कंडक्टिव्हिटी जास्त. इथे थोडासा बँड गॅप आहे, सो कंडक्टिव्हिटी काय असते, कमी. आता जर मी टेम्परेचर इंक्रीज केलं, इफ आय इंक्रीज द टेम्परेचर, तर आपले इलेक्ट्रॉन जे आहेत ते व्हॅलन्स बँडमधून कंडक्शन बँडमध्ये इझिली ट्रान्सफर होतील. हे तर सगळ्यांना लक्षात येत असेल. टेम्परेचर वाढलं, एनर्जी वाढली, तो आपण लोअर एनर्जीमधून शिफ्ट होणार हायर एनर्जीमध्ये, राईट. सो कंडक्शन बँडमधलं इलेक्ट्रॉन वाढणार, आणि इलेक्ट्रॉन जर वाढले तर फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन वाढणार, म्हणजेच काय, कंडक्टिव्हिटी वाढणार. पण ह्यांनी इथे काय म्हटलंय, कंडक्टिव्हिटी डिक्रीज होणार. सो पहिले 3 स्टेटमेंट करेक्ट होते, चौथं स्टेटमेंट रॉंग आहे आणि रॉंग स्टेटमेंटच विचारलंय. सो ऑप्शन डी आपल्यासाठी करेक्ट झाला. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द रिलेशन बिटवीन एज लेंथचं रिलेशन कोणाशी विचारलंय, तर अँड टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय ॲटम्स इन BCC युनिट सेल. बघा, BCC युनिट सेलमध्ये 2 पार्टिकल आहेत. BCC मध्ये पार्टिकल किती आहेत, 2. एका पार्टिकलचं जर मी व्हॉल्यूम घेतलं तर स्पियर असतो, स्पियरचं व्हॉल्यूम घेतो आपण 4/3 πr³. स्पियरचं व्हॉल्यूम काय घेतो, 4/3 πr³, राईट. नाव फॉर BCC आपण रिलेशन असं लिहितो की 4r इज इक्वल टू √3a. 4r इज इक्वल टू काय असणार आहे, √3a. तर मग ही व्हॅल्यू मी इथे जर सबस्टिट्यूट केली तर इक्वेशन बनेल 2 × 4/3. पुढे ह्याला रिअरेंज करून मी r ची व्हॅल्यू टाकतोय. सो हा 4 मी इकडे घेऊन आलो, तर हे रिलेशन येणार आहे इंटू पाय आहेच आहे, इंटू √3 डिवायडेड बाय 4 4 4 a³. ओके, आता बघा सगळ्या ऑप्शनमध्ये a³ दिसतोय, पाय पण तुम्हाला सगळ्या ऑप्शनमध्ये दिसतोय. तो हा जो पाय आहे त्या पायला ॲज इट इज घ्यावं लागेल, मला या a³ ॲज इट इज घ्यावं लागेल. ते सोडून राहिलेले नंबर, हे 2 गेले निघून, हे सोडून राहिलेले नंबर, तर ह्यांचं कॅल्क्युलेशन केलं तर बघा, हा 4 इथला 4 मी कॅन्सल केला, 3 आणि √3 × √3 हा कॅन्सल केला. ओके, मग राहिलं काय, तर राहिलं आता 2√3 डिवायडेड बाय 4 × 4 16, 2 16 हा झाला 8. सो
3/8 ऑप्शन दिसतोय आपल्याला इथे. नेक्स्ट, कॅल्क्युलेट total number of octahedral voids for 0.2 mole substance. You have to remember these two things, tetrahedral void, octahedral void. Tetrahedral void जे आहेत these are 2n. जर माझ्याकडे पार्टिकलचा काउंट मी मेन्शन केला n, तर टेट्राहेड्रल वॉइड असणार आहे 2n. ऑक्टाहेड्रल वॉइड जे आहेत त्या असणार आहेत n. ओके, जेवढे पार्टिकल त्याच्या डबल टेट्राहेड्रल वॉइड आणि जेवढे पार्टिकल तेवढ्याच ऑक्टाहेड्रल वॉइड. आता सांगितलेलं आहे मला 0.2 मोल. 0.2 मोल म्हणजे काय, तर 0.2 इंटू 0.2 इंटू तुम्हाला करायचे 6 इंटू 10⁻23 ॲव्होगाड्रोज नंबर. सो नाऊ 6 इंटू 0.2, 6 इंटू 0.2 बनणार आहे 1.2 इंटू 10⁻23. राईट. सो हे एवढे पार्टिकल्स झाले आणि जेवढे पार्टिकल तेवढेच आपण म्हटलं ऑक्टाहेड्रल वॉइड. त्यामुळे ह्याचा आन्सर असणार आहे ऑप्शन ए. हा होता आपला क्वेश्चन नंबर 18, ज्याचा आन्सर आपण काढलेला आहे ए. नेक्स्ट, कॅल्क्युलेट द टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय ऑल पार्टिकल्स. सगळ्या पार्टिकलचं व्हॉल्यूम सांगायचं आहे फॉर FCC सेल. तर म्हणजे काय झालं, आता 74%च काढायचं आन्सर. मगाशी 1/4 केलं होतं. का केलं होतं, एकच पार्टिकल होता म्हणून. आता ऑल पार्टिकल्स, चारीच्या चारी पार्टिकलचं म्यून व्हॉल्यूम काढायचं आहे. सो इथे व्हॅल्यू घेणार आहे आपण 74/100. 74/100% हे झाले इंटू 1.25 इंटू 10⁻22. ठीक आहे. आता जर तुम्ही 74 इंटू 1.25 करताय तर त्या केसमध्ये नियर अबाउट आन्सर बघा 74 इंटू 1.25 ना, म्हणजे 74 इंटू 1 जर झाला तर 74 झाला. 74 इंटू आता 0.25 केलं सेपरेटली. 0.25 म्हणजे काय असतो, 1/4 असतो. 74चा काय घेणार आपण, 1/4 घेणार. राईट. सो ती जी व्हॅल्यू आहे जी 74 मध्ये ॲड होणार आहे अराउंड 18च्या आसपास वगैरे येणार आहे. कारण 18/4 बघा, 18/4 जर तुम्ही करताय तर दॅट विल कम आउट टू बी 72. तो 18 + 74 92 झालं. आणि ह्याला मॅच करणारा ऑप्शन इथे आहे ऑप्शन डी. नेक्स्ट, हाऊ मेनी पार्टिकल्स आर प्रेझेंट इन 1 युनिट सेल ऑफ FCC स्ट्रक्चर. इफ यू टेक 1 FCC, मगाशी आपण कॅल्क्युलेट केलेलं पण आहे कॉर्नर आणि फेस सेंटर. कॉर्नरला 8 कॉर्नर इंटू 1/8, फेसला 6 फेसेस इंटू 1/2. तो ओवरऑल देर आर 4 पार्टिकल्स. ऑप्शन डी. नेक्स्ट, व्हॉट इज टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट इन BCC युनिट सेल. BCC युनिट सेल म्हणजे काय, कॉर्नरचे पार्टिकल. कॉर्नरसाठी अगेन सेम 8 इंटू 1/8, 1 आलं आन्सर. आणि विचारलंय BCC म्हणजे बॉडी सेंटर. तर बॉडी सेंटरला एकच सेंटर आहे आणि एका सेंटरचं कंट्रीब्युशन आहे 1. सो इथून पण झालं 1 पार्टिकल. असे टोटल झाले 2 पार्टिकल. ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये, व्हॉट इज मिनिमम नंबर ऑफ स्पियर्स रिक्वायर्ड टू डेव्हलप अँड ऑक्टाहेड्रल वॉइड. ऑक्टाहेड्रल वॉइड तुम्ही बनवताय तर तो नॉर्मली कसा बनतो, एक हा पार्टिकल घेतला मी, या पार्टिकलच्या बाजूला एक पार्टिकल आहे, त्यांची AB अरेंजमेंट घेतली, AB अरेंजमेंट. तर हे अशी ट्रँग्युलर वॉइड त्यांनी पहिला जनरेट केला. हा झाला आपल्याकडे ट्रँग्युलर वॉइड. आता हा जो काही बनलेला ट्रँग्युलर वॉइड आहे बघा, हे जे दिलेले पार्टिकल आहेत ह्या ट्रँग्युलर वॉइडच्या वरती, हा जो ट्रँग्युलर वॉइड आहे ह्याच्यावरती अगेन अजून एक ट्रँग्युलर वॉइड तुम्हाला बनवायचं आहे. ह्याच्यावरती काय करणार तुम्ही, तर एक ट्रँग्युलर वॉइड तुम्ही बनवणार आहात. कसा बनतोय बघा, तर ह्यालाच मी इथे कॉपी करतो. राईट. ह्याचा एक कलर थोडा चेंज करू आपण आणि ह्याला मी रोटेट करतो. आता हा असा ट्रँग्युलर वॉइड आणि ह्यांना मी आता इथे फिट केलं की मध्ये यू विल ऑब्झर्व एक थोडंसं स्टार सारखं साईन जनरेट झालेलं आहे. ओके, स्टार सारखं हे जे काही मध्ये साईन जनरेट झालेलं आहे, तर धिस इज कॉल्ड एज युअर ऑक्टाहेड्रल वॉइड. जो ओव्हरऑल आता जर तुम्ही इथे सर्कल बघाल तर टोटल 6 सर्कल पासून बनलाय, म्हणून इथला कोऑर्डिनेशन नंबर असणार आहे 6. ओके. नेक्स्ट, व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ टेट्राहेड्रल वॉइड्स. टोटल नंबर ऑफ टेट्राहेड्रल वॉइड्स मला सांगायचे. टेट्राहेड्रल म्हणजे आत्ताच बोललो होतो आपण 2n वॉइड्स, जेवढे पार्टिकल त्याच्या डबल वॉइड.
0.6 मोल दिलंय. 0.6 मोल म्हणजे काय झालं, 0.6 इंटू 6 इंटू 10⁻23 आहे, इग्नोर मला त्याला. 0.6 इंटू 6 केला तो झाला 3.6, राईट. आणि त्याच्या डबल वॉइड्स, हे एवढे झाले पार्टिकल्स, हे काय झाले पार्टिकल्स. त्याला डबल करा, 2n करा, तर तो झाला 7.2. 7.2 वाला यू विल हॅव ऑप्शन बी. बाकी जर बघाल पॉवर चेक करा, सगळ्यांच्या पॉवर सेम आहेत. अगेन मगाचपासून हा एक चौथा किंवा पाचवा क्वेश्चन झाला असेल जिथे मी पॉवरकडे लक्ष पण दिलं नाहीये आणि फक्त नंबर कॅल्क्युलेशन करून आन्सर काढतोय, आणि हे करेक्ट आन्सर काढलेलं आहे आपण. ओके, लेट्स गो फॉर द नेक्स्ट क्वेश्चन नंबर 24. सो क्वेश्चन नंबर 24 मध्ये आपल्याकडे आहे, कॅल्क्युलेट द टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय ऑल ॲटम्स इन सिम्पल क्युबिक युनिट सेल. सिम्पल क्युबिक म्हणजे अगेन आपल्याकडे झालं 52%. ओके, आणि त्यांनी दिलं रेडियस. ओके, आता इथे 52%चा काही यूज नाही आहे, सो आय वोंट गो फॉर धिस. आपल्याला इथे काय केलं आहे त्यांनी, पार्टिकलची रेडियस दिलेली आहे. पार्टिकलची काय दिली आहे, रेडियस. सो पार्टिकल असतो आपला स्पियर. स्पियरवरून त्या स्पियरचं मला व्हॉल्यूम काढायचं आहे, तर मी व्हॉल्यूम घेणार आहे 4/3 पाय आर क्यूब. ओके, आता सिन्स वी आर टॉकिंग अबाउट SCC, तो SCC साठी झेड व्हॅल्यू काय आहे, तर झेड आहे 1. त्यामुळे मला ह्याच्यामध्ये अजून काही करायची गरज नाहीये. जर इथे BCC दिला असता, इन्स्टेड ऑफ सिम्पल क्युबिक जर मी BCC घेतला असता तर मी त्याला 2 ने मल्टिप्लाय केलं असतं. FCC घेतला असता तर त्याला मी 4 ने मल्टिप्लाय केलं असतं. इथे मला काय करायचं, इथे 1 ने मल्टिप्लाय करावं लागेल, राईट. सो व्हॅल्यूज घेतल्या 4/3 इंटू 3.14. बाकी रेडियस त्यांनी बघा सांगितली, त्याचा क्यूब करावा लागेल. सो इंटू 3 इंटू 3 इंटू 3. पॉवर चेक करा, सगळ्यांच्या पॉवर सेम आहेत. सो बाकी एक्स्ट्रा काही कॅल्क्युलेट करत बसायची गरज नाही, तुम्ही डायरेक्टली इथे आन्सर काढू शकताय. 4 इंटू 3.14 केलं तर 4 3 12, 12.56 येईल. इंटू 1 3 ऑलरेडी गेलाय, 3 इंटू 3 केला 9 झाला. ओके, आता 12.56 इंटू 9 कराल, चला 0.56ला पण मी इग्नोर करतो, फक्त 12 इंटू 9 केलं तर 12 इंटू 9चा आन्सर असतं 108. बघा, टेबल आर व्हेरी इम्पॉर्टंट. स्कूलमध्ये होतात, स्कूल मागे लागलं असेल टेबल पाठ करायला, कंटाळा आला असेल तेव्हा काढायचा, पण आत्ता थोडंफार मॅथ्समध्ये तुम्हाला लक्षात येत असेल, स्पेशली मॅथ्समध्ये म्हणण्यापेक्षा फिजिक्स केमिस्ट्रीमधल्या मॅथ्समध्ये टेबलचा तुम्हाला बेनिफिट होणार आहे. ओके, पण आता आत्ताच्या मोमेंटला टेबल पाठ करणं व्हॅलिड नाही आहे, कारण बाकीच्या पण खूप साऱ्या गोष्टी करण्यासाठी आहेत. सो थोडं ट्राय कराल, हे जमवायचा प्रयत्न करा, कारण CETमध्ये तुम्हाला कॅल्क्युलेटर मिळणार नाही. ओके, आता 108 त्याच्यापेक्षा थोडा पुढचा नंबर, सो नंबर मॅच करणारा ऑप्शन जर चेक कराल तर हा बघा इथे दिसतोय 113. 113, सो दॅट विल बी युअर करेक्ट ऑप्शन फॉर क्वेश्चन नंबर 24. नेक्स्ट क्वेश्चन 25. विच ऑफ द फॉलोइंग सॉलिड एक्झिबिट आयसोट्रोपिक प्रॉपर्टीज. प्रॉपर्टीज विचारलेल्या आहेत आपल्याला आयसोट्रोपिक. आयसोट्रोपिक म्हणजे काय, की जिथे आयसोट्रोपिकमध्ये कंडिशन अशी असते की आपल्याकडे सबस्टन्स असणार आहे ॲमॉर्फस, आणि ह्या ॲमॉर्फस सबस्टन्समध्ये जर तुम्ही डायरेक्शन चेंज केली, एखादी फिजिकल प्रॉपर्टी आपण मेजर करतोय, फॉर एक्झाम्पल रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मी मेजर करतोय, आणि ती मेजर करत असताना त्याची प्रॉपर्टी मेजरमेंटची डायरेक्शन चेंज केली तरी प्रॉपर्टी इज गोइंग टू रिमेन सेम. व्हॅल्यू काय राहते, प्रॉपर्टीची सेम राहते. आणि हे ऑब्झर्व कोणाला होतं, ॲमॉर्फसला. आता तुम्ही डायमंड बघाल, डायमंड क्रिस्टलाइन आहे, सोडियम क्रिस्टलाइन आहे, ग्रॅफाइट क्रिस्टलाइन आहे, आणि मेटॅलिक ग्लास इज ॲन युअर amorphous substance. So amorphous substance will be your correct answer, option D. Next, what type of solid is silica? Silica म्हणजे काय असतं बघा, silica is SiO2. ओके, आता हा जो SiO2 आहे दॅट इज नॉट इट्स ॲक्च्युअल फॉर्म्युला, म्हणजे सिलिकॉन आणि ऑक्सिजनच आहेत, पण इथे एकच सिलिकॉन आणि एक ऑक्सिजन नाहीये, तर एक सिलिकॉन आहे त्याने ऑक्सिजनशी बॉन्डिंग केले, एक सिलिकॉन 4 बॉन्ड बनवू शकतो म्हणून त्याने 4 ऑक्सिजनशी बॉन्डिंग केलं, एक ऑक्सिजन 2च बॉन्ड बनवू शकतोय म्हणून त्याने फक्त आता इथे सिलिकॉनशी बॉन्डिंग केलं. परत हा सिलिकॉन आला, ऑक्सिजन 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 4 बॉन्ड बनवले, अगेन ऑक्सिजन, ह्या ऑक्सिजन पासून परत वी विल फॉर्म लेट्स से सिलिकॉन ऑक्सिजन
ऑक्सिजन ऑक्सिजन अँड सो ऑन. हे असं कंटिन्युअस स्ट्रक्चर बनत जाणार आहे ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. कशाचं स्ट्रक्चर बनतंय ते? कोव्हॅलंट बॉन्डचं स्ट्रक्चर बनत चाललेलं आहे. म्हणून हा झाला आपल्याकडे कोव्हॅलंट सॉलिड. ठीक आहे. आयोनिक, कोव्हॅलंट, मॉलिक्युलर, मेटॅलिक सगळ्यांचे टेक्स्टबुकमध्ये जे दिलेले एक्झाम्पल आहेत तुम्हाला तेवढेच करायचे आहेत. काही खूप दिलेले नाही आहेत, थोडे थोडे दिलेले आहेत. 2-3 एक्झाम्पल दिलेले असणार आहेत. सो तेवढे एक्झाम्पल फक्त करा. अराउंड 4th पेजच्या आसपास तुम्हाला तो टेबल दिसेल ऑफ आयोनिक, कोव्हॅलंट, मॉलिक्युलर, मेटॅलिक. नेक्स्ट क्वेश्चन. कॅल्क्युलेट द मोलार मास ऑफ एन इलेमेंट. मोलार मास मला काढायचे, एम काढायचे. डेन्सिटी दिलेली आहे, ए क्यूब इंटू एने दिलेला आहे. रिअरेंज करून मी डायरेक्ट फॉर्म्युला लिहितो आता. एम विल बी इक्वल टू डी ए क्यूब एन ए डिवायडेड बाय झेड. सो डेन्सिटी आहे आपल्याकडे 19.2 इंटू ए क्यूब इंटू एन ए करता येते. ए क्यूब इंटू एन एची व्हॅल्यू तुम्हाला इथे दिसेल 40 डिवायडेड बाय टाईप ऑफ युनिट सेल FCC दिलाय. तो FCC युनिट सेल दिला म्हणजे तो झाला 4. 4 40 10 19.2 इंटू 10 करताय. आन्सर आहे 192. ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल व्हेन मेटल हॅव्हिंग डेन्सिटी. व्हॉल्यूम म्हणजे मला ए क्यूब आता काढायचं आहे बघा. ए क्यूब काढायचं आहे. तो ए क्यूब काढण्यासाठी अगेन फॉर्म्युला डी इक्वल टू और डी ला मी रिअरेंज करतो. सो इथे घेतला मी ए क्यूब आणि इथे ए क्यूबच्या जागेवरती येईल डी इंटू आहे एन ए, वरती असणार आहे झेड इंटू कॅपिटल एम. नाव वी हॅव गिवन डेन्सिटी दिलेली आहे. डेन्सिटीची व्हॅल्यू आहे 1. मोलार मास सांगितलेला आहे म्हणजे कॅपिटल एम सांगितलेला आहे 23 आणि क्रिस्टलायझेशन BCC म्हणजे झेड व्हॅल्यू दिलेली आहे 2. इकडे खाली घेणार मी 6 इंटू 10⁻23. ठीक आहे. सो मी 6 23 कट केले. इथे आन्सर दिलं 4. नाउ दॅट आन्सर इज नॉट एक्झॅक्टली 4, स्लाइटली लेस दॅन 4 राईट. 24 6 4 जा 24 असतो. तिथे दिले 23. तो नियर अबाउट 4, 4 पेक्षा थोडासा कमी. 4 पेक्षा आन्सर काय असणार आहे? थोडंसं कमी. आता 4 इंटू 2 8. मग आन्सर काय असलं पाहिजे? 8 पेक्षा थोडंसं कमी. तर 8 पेक्षा थोडंसं कमी म्हणजे हा गेला, हा गेला. 8 पेक्षा बघा हा खूपच कमी येतो, हा पण गेला. राहिला 7.6. ठीक आहे. मूव्हिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 29 मध्ये बघा आता आपल्याला काय करायचं आहे. कॅल्क्युलेट द डेन्सिटी म्हणजे डी काढायचं आहे मला ऑफ एन इलेमेंट हॅव्हिंग मोलार मास झेड इंटू एम. बघा झेड BCC म्हणजे झेड झाला 2 इंटू मोलार मास 92 डिवायडेड बाय ए क्यूब एन ए दिलेला आहे 23. आणि हे बघा 23 92 सेम टेबलमध्ये येतात ना. 23 4 जा 92. 4 इंटू 2 येणार आहे आन्सर 8. एक्झॅक्ट आन्सर येत आहे 8. नेक्स्ट कॅल्क्युलेट द नंबर ऑफ युनिट सेल. नंबर ऑफ युनिट सेल काढायचं आहे म्हणजे काय काढायचं आहे? तर तुम्हाला काढायचं आहे n/z. व्हॉट इज n? n is your total number of particles. Total number. What is z? Number of particles. Number of particles in one unit cell. एका युनिट सेल मध्ये प्रेझेंट असलेले पार्टिकल. सो वी हॅव टू फाइंड n/z. त्यासाठी फॉर्म्युला सेम d इज इक्वल टू z इंटू एम अपॉन ए क्यूब इंटू एन ए. तर मला हा z/n जो दिसतोय तो ऑपोजिट साईडला घेऊन जायचा आहे. मग n/z काय बनणार आहे? तर n/z विल बी स्मॉल m अपॉन d इंटू ए क्यूब. आता स्मॉल m दिलाय 0.4 डिवायडेड बाय डेन्सिटी आणि व्हॉल्यूम त्याचा प्रॉडक्ट म्हणजे d इंटू ए क्यूब दिलाय तो आहे 1.2 इंटू 10⁻22. बघा ह्या 0.4 ला मी कन्सिडर केलं 40. डेसिमल पॉईंटमध्ये परत नाही आहे आणि 1.2 ला मी कन्सिडर केलं 12. सो 12चा टेबल 12 24 36 48 ह्याच्यामध्ये आन्सर ह्याच्यामध्ये आहे 40. ओव्हरऑल आन्सर 3 समथिंग आहे ऑप्शन सी. दॅट वॉज युअर क्वेश्चन नंबर 30. Moving to the next question, which of the following statement is not true regarding crystalline solid? Crystalline solid साठी कोणतं स्टेटमेंट खरं नाहीये? तर there is regularity and periodicity in arrangement. Yes, correct. Crystalline solid ची ती प्रॉपर्टी आहे रेग्युलर अरेंजमेंट. सेकंड,
इट इज आयसोट्रॉपिक. नो, इट इज नॉट आयसोट्रॉपिक, इट इज अनआयसोट्रॉपिक. म्हणजे काय की जसं मी मेजरमेंटचं डायरेक्शन चेंज करेल फॉर क्रिस्टलाइन सॉलिड, ॲज आय एम गोइंग टू चेंज द मेजरमेंट का डायरेक्शन, युअर व्हॅल्यू इज गोइंग टू चेंज. प्रॉपर्टीची व्हॅल्यू काय होणार आहे, चेंज होणार आहे. इट मेल्स ॲट डेफिनाइट टेम्परेचर. येस, दॅट स्टेटमेंट इज करेक्ट. फर्स्ट पण करेक्ट होतं. इट हॅज डिफरंट मॅग्निट्यूड्स फॉर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. येस, दॅट इज अ प्रॉपर्टी ॲनिसोट्रॉपिक. सो हे पण करेक्ट आहे. तो वी हॅव 1, 3, 4 करेक्ट. ऑप्शन रॉंग, स्टेटमेंट रॉंग आणि ऑप्शन करेक्ट हे बनणार आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 32 मध्ये बघा, आयडेंटिफाय द टाइप ऑफ क्रिस्टल. म्हणजे अगेन बघा तुम्हाला झेड फाइंड करायचं आहे. वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ झेड फॉर मेटल हॅव्हिंग एज लेंथ गिवन आहे 288. एज लेंथ दिलेली आहे आपल्याला 288 आणि 8 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब सांगितलेली आहे डेन्सिटी. राईट, मेटल हॅव्हिंग एज लेंथ ऑफ डेन्सिटी वर्ड मेन्शन नाही आहे, बट युनिटवरून मला समजून चाललेलं आहे की ती डेन्सिटी आहे. तो फॉर्म्युला डी इज इक्वल टू झेड इंटू एम अपॉन ए क्यूब इंटू एन ए. बघा हा मोलर मास पण दिला आहे 56. तर त्यासाठी रिअरेंज केलं तर झेड व्हॅल्यू जी आहे, झेड व्हॅल्यू आपल्याकडे येईल डी ए क्यूब एन ए, हे इकडे गेले आणि हा एम जो आहे तो खाली गेला. सो डी आहे माझ्याकडे 8 इंटू ए क्यूब मला काढायचा आहे, तो ए क्यूब 288 दिलेला आहे ना, तर त्याला मी घेतो 2.88 इंटू 2.88 इंटू 2.88 मल्टिप्लाइड बाय 6 इंटू 10⁻23. ह्यांचं जर मी पॉवर कन्व्हर्जन केलं तर इथून येणार आहे 10⁻24 डिवायडेड बाय मोलार मास आहे माझ्याकडे 56. ठीक आहे. आता ह्याचं फक्त मला सॉल्विंग करायचं आहे. काय करू शकतोय आपण ह्याच्यामध्ये सॉल्व करायचं म्हणजे काय करणार, तर बघा 8 ला मी 56 कॅन्सल जर केला तर मला आन्सर मिळणार आहे 7. करेक्ट. देन त्याच्या पुढे कॅल्क्युलेशन करताना 6 आणि 7 मी कट डाऊन करू शकतोय. 6 आणि 7 कट डाऊन केला तर त्या केसमध्ये इथे आन्सर डिव्हिजनमध्ये समवेअर 1.1 वगैरे आन्सर राहणार आहे शिल्लक. आता मला करायचं आहे 2.8 इंटू 2.8 इंटू 2.8. राईट. 3चा जर क्यूब बघाल तर 3चा क्यूब असणार आहे 27. राईट. ही जी व्हॅल्यू आहे 2.88 3च्या क्यूबपेक्षा तर कमी असणार आहे. चला मी असं कन्सिडर करतो की अराउंड 24 आहे आणि त्या 24ला परत मी 1.1 ने डिव्हाइड करतोय, प्लस ह्या पॉवरमध्ये जर तुम्ही जाल तर तिथून 10⁻⁻1 येईल. म्हणजे 2.24 तीच झाली 2.4 डिवायडेड बाय अराउंड 1. तो हे आन्सर नियर अबाउट 2 असेल. नियर अबाउट 2 म्हणजे तो झाला बॉडी सेंटर्ड क्यूबिक. ठीक आहे. मूव्हिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन. कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑफ सिंपल क्यूबिक युनिट सेल इफ रेडियस इज गिवन. ओके, व्हॉल्यूम ऑफ सिंपल क्यूबिक युनिट सेल मला काढायचं आहे. रेडियस दिलेली आहे तर व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय आहे रे, व्हॉल्यूम इज ए क्यूब. राईट. व्हॉल्यूम काय असतं, इट इज ए क्यूब. मग तेवढंच तर मला कॅल्क्युलेट करायचं असणार आहे. अजून काय करायचं ह्या क्वेश्चनमध्ये, काहीच तर दिलं नाही आहे. सो मी घेतला 4 व्हॅल्यू, 400 पिकोमीटर ही झाली आपली आता रेडियस ऑफ पार्टिकल. आणि माझ्याकडे आहे हा SCC टाईपचा स्ट्रक्चर. तो SCC टाईपच्या स्ट्रक्चरला ए इक्वल टू असणार आहे 2R. ए इक्वल टू काय असणार आहे 2R. तो या 400 मधून मी रेडियस जी घेतली होती ती घेतली होती 4. मग जर मी ए कॅल्क्युलेट करतोय तर मला ह्याला डबल करावं लागेल, 8 येऊन जाईल. आणि आता मी 8चा क्यूब केला. 8चा क्यूब तर सगळ्यांना माहीत असेल 512 आणि 512ला ऑप्शन मॅच जो होतोय तो आहे 5.12 इंटू 10⁻22. Moving to the next question. Question number 34. 34 मध्ये बघा, कॅल्क्युलेट द एज लेंथ ऑफ FCC युनिट सेल इफ रेडियस ऑफ मेटल इज गिवन. रेडियस दिली आहे, एज लेंथ काढायची आहे. कोणासाठी काढायची आहे तर FCC साठी काढायची आहे. FCC साठी रिलेशन 4R इज इक्वल टू √2a. 4R इज इक्वल टू काय झाला √2a. तो फेसचा ट्रँगल, फेस डायगोनल, होपफुली तुम्हाला हे रिलेशन लक्षात असतील. नाव मला दिलेली आहे रेडियस ऑफ मेटल. रेडियस दिली आहे 139. सो 139 इंटू 4 डिवायडेड बाय हा √2 मी इकडे घेऊन येईन. √2 असणार आहे 1.414. करेक्ट.
तर बघा हे एकमेकांना ऑलमोस्ट कॅन्सल करणाऱ्या व्हॅल्यूज आहेत. नियर अबाउट आन्सर 100 असेल, त्याच्यापेक्षा स्लाइटली कमी असणार आहे. 100 पेक्षा आन्सर कसं असणार आहे, स्लाइटली कमी असणार आहे. आणि 100 × 4 तर नियर अबाउट 400 ही व्हॅल्यू आली माझ्याकडे ए ची, राईट. आणि मला काढायची आहे एज लेंथच काढायची. तो 400 पेक्षा थोडासा कमी ऑप्शन बघायचा आहे मला, जो मॅच करणार आहे. बघा 2.7 म्हणजे 278, 321, 695, 393. 278 गेला, 695 गेला. 3 वाले 2 ऑप्शन आहेत, पण त्याच्यात मला 400च्या जवळ पाहिजे ना रे. सो 393 दिस विल बी युअर करेक्ट ऑप्शन फॉर क्वेश्चन नंबर 34. नेक्स्ट 35 मध्ये, व्हॉट इज पॅकिंग फ्रॅक्शन ऑफ मेटल क्रिस्टलाइज इन सिंपल क्युबिक. सिंपल क्युबिक म्हटलं पॅकिंग फ्रॅक्शन आहे 0.52. इफिशियन्सी 52% बोलतो, त्याला डिवाइड बाय 100 केलं, तो झाला फ्रॅक्शन. आता काय म्हणायचं असणार आहे, फ्रॅक्शन. सिंपलसाठी झालं. बॉडी सेंटरसाठी गेला तर इथे असणार आहे 68%, म्हणजेच हे बनेल 0.68. फेस सेंटरसाठी इथे आहे 74%, म्हणजेच फ्रॅक्शन बनेल 0.74. सो मला विचारलंय पॅकिंग फ्रॅक्शन तर ऑफ सिंपल क्युबिक स्ट्रक्चर, तर तो बनेल 0.52, ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन, which from the following method of doping forms n type. मगाशीच बघितलं होतं ग्रुप नंबर 14 मध्ये ग्रुप नंबर 15 इंट्रोड्यूस केला की तो बनणार आहे n टाइप. तो काय बनणार आहे, n टाइप. तेच ग्रुप नंबर 13 जर इंट्रोड्यूस केला तर तो बनेल p टाइप. एक आहे n टाइप, एक आहे p टाइप. ओके, सो इथे मला पाहिजे n टाइप. तो n टाइप म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस, AS आहे, SB आहे, BI आहे. ह्यापैकी तुम्हाला दिसतोय इथे ऑप्शन बघा, बोरॉन चालणार नाहीये, गॅलियम चालणार नाहीये, इंडियम चालणार नाही. हे सगळे ग्रुप 13 झाले, म्हणजे p टाइप झाले. राहिला p फॉस्फरस, ऑप्शन सी. नेक्स्ट, फाइंड द वॉइड व्हॉल्यूम ऑफ FCC. वॉइड व्हॉल्यूम ऑफ FCC म्हणजे काय झाला, तो झाला 26%. तो 26% ऑफ इन सेल if volume of FCC unit cell, volume दिले मला 1.25 into 10⁻⁻22 multiplied by होणार आहे 26/100. You can check the powers, no need to calculate power. मला काय करायचं आहे, मला 26 × 1.25 करायचं आहे. तर 26 × 1.25 केलं तर नियर अबाउट आन्सर जे आहे ते 32च्या पुढे मागे थोडंसं असणार आहे. मग 32 हे नंबर मला दिसत आहेत इथे ऑप्शन ए मध्ये. मूव्हिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन, 38 क्वेश्चन. 38 मध्ये आपल्याला सांगायचं आहे व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड हॅव्हिंग कन्सिस्टिंग इलेमेंट एक्स आणि वाय. एक्स आणि वाय प्रेझेंट आहेत क्रिस्टलाइज इन BCC स्ट्रक्चर, ज्यामध्ये कंपाऊंड ऑफ ॲटम एक्स जे आहेत ते प्रेझेंट आहेत कॉर्नरला. कॉर्नरचं कंट्रीब्युशन, कॉर्नर 1/8 कंट्रीब्युशन इंटू 8 कॉर्नर्स, आन्सर आलं 1. आणि वाय जो आहे तो आहे बॉडी सेंटरला, हा झाला एक्स, एक्सची व्हॅल्यू झाली 1. वाय जो आहे तो बॉडी सेंटरला आहे, तो एकच बॉडी आहे, एक बॉडीचा एक सेंटर आणि त्याचं कंट्रीब्युशन 1, तो वायची पण व्हॅल्यू झाली 1. तो फॉर्म्युला बनणार आहे एक्स अँड वाय. यू शुड नो द कंट्रीब्युशन. फॉर कॉर्नर इट इज 1/8, फॉर फेस इट इज 1/2, एज जर घेतली तर 1/4 आणि बॉडी जर घेतली तर 1. नेक्स्ट, अ क्रिस्टलाइन सॉलिड इन क्रिस्टलाइन सॉलिड ॲटम्स ऑफ इलेमेंट वाय मधून बनतोय HCP आणि ॲटम्स ऑफ इलेमेंट एक्स ऑक्युपाय 1/3 ऑफ टेट्राहायड्रल वॉइड. तर बघा HCP मध्ये जर माझ्याकडे n पार्टिकल आहेत, HCP मध्ये पार्टिकलचा काउंट किती आहे, n. तर टेट्राहायड्रल वॉइड असतात 2n. टेट्राहायड्रल वॉइड किती असणार आहेत, 2n. नाउ फॉर HCP वी विल कन्सिडर व्हॅल्यू एज 6. ठीक आहे, मग त्याचा डबल म्हणजे झाला 12, राईट. सो रेशो आला 1:2. त्याच्यापैकी पण इथे संपला नाही क्वेश्चन. 1/3 ऑफ टेट्राहायड्रल वॉइड. 1/3 ऑफ टेट्राहायड्रल वॉइड म्हणजे काय, तर जेवढे वॉइड आहेत त्याचा 1/3, 2/3. तर HCP मध्ये जे पार्टिकल आहेत त्यांचे नंबर झाला 1 आणि टेट्राहायड्रल वॉइड झाले माझ्याकडे 2/3. तर या 3ला मी इकडे मल्टिप्लाय केला, रेशो बनेल 3:2. सो आता HCP कोण बनवतोय, तर इलेमेंट वाय जो आहे, वाय फॉर्म्स HCP
त्यामुळे ही HCP ची व्हॅल्यू झाली वायची आणि एलिमेंट एक्स जो आहे इट फॉर्म्स टेट्राहायड्रल 1/3 ऑफ टेट्राहायड्रल वॉइड. सो ही झाली व्हॅल्यू एक्सची. तो x2 y3 बघा इथे घाईघाईमध्ये x3 y2 पण तुम्ही करू शकताय बट ते चुकणार आहे. एकच ऑप्शन करेक्ट असणार आहे. सो करेक्ट ऑप्शन तुम्हाला नीट ऑब्झर्व करायचं आहे आणि मगच मार्क करायचे. नेक्स्ट क्वेश्चन करूया आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट इन बेस सेंटर. जस्ट रिमेंबर बॉडी सेंटर बेस सेंटर कन्सेप्ट वेगळ्या आहेत पण नंबर ऑफ पार्टिकल सेम आहे. बी बॉडी सेंटरला 2 पार्टिकल, बेस सेंटरला पण 2 पार्टिकल. ओके, बेस सेंटरमध्ये एक्झॅक्टली असतं काय, होतं काय, तर पार्टिकल जे आहेत ते कॉर्नरला प्रेझेंट आहेत अँड पार्टिकल्स आर प्रेझेंट ॲट 2 अपोजिट फेसेस. किती फेसेस? 2 फेसेस. बेस सेंटरमध्ये सगळ्याच्या सगळ्या फेसला पार्टिकल आहे आणि इथे फक्त 2 फेसला पार्टिकल आहे. त्याला म्हणतो आपण बेस सेंटर. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये सॉलिड मध्ये बी मायनस आयन्स जे आहेत दे आर ऑक्युपाइंग द कॉर्नर्स. बी मायनस काय करतात? कॉर्नर ऑक्युपाय करतात फॉर्मिंग CCP स्ट्रक्चर. आणि इफ ए मायनस ऑक्युपाय द हाफ ऑफ टेट्राहायड्रल वॉइड्स. ओके, आता इथे काय झालंय, थोडा कॉर्नर हा वर्ड त्यांनी मिसप्लेस केलेला आहे त्यामुळे मी त्या कॉर्नरला इग्नोर करतो आणि सॉल्विंग करतो. तर बी मायनस जो आहे बी मायनस इट इज फॉर्मिंग CCP अरेंजमेंट. बी मायनसची अरेंजमेंट काय झाली? CCP अरेंजमेंट. CCP अरेंजमेंटमध्ये किती पार्टिकल असणार आहेत? तर टोटल 4 पार्टिकल असणार आहेत. CCP अरेंजमेंट. सो पार्टिकल झाले 4. आणि ए प्लस जो आहे ए प्लस हा हाफ ऑफ टेट्राहायड्रल वॉइड म्हणजे काय? तर हाफ इंटू टेट्राहायड्रल वॉइड म्हणजे डबल 8. सो हाफ इंटू 8 याचा पण काउंट झाला 4. तो ए प्लसचा काउंट 4 झाला, बी मायनसचा काउंट पण 4 झाला. मग रेशो काय बनणार आहे? तर रेशो बनणार आहे 1:1. आन्सर बी करेक्ट बनेल. क्वेश्चन 42 मध्ये कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ॲटम्स इन 0.3 ग्रॅम मेटल. 0.3 ग्रॅम मेटल इफ इट फॉर्म्स BCC स्ट्रक्चर. ओके, फॉर्म्युला अगेन D इज इक्वल टू Z इंटू M अपॉन A³ इंटू Na. आणि नंबर ऑफ आयटम्स मला काढायचे आहेत. सो आता हे M/Na जे आहे त्याच्याऐवजी मी इथे घेणार आहे स्मॉल m/n आणि वी हॅव टू फाइंड दिस n. तो n साठी मी रिअरेंज केलं. n साठी रिअरेंज केलेलं इक्वेशन असं बनणार आहे Z इंटू स्मॉल m अपॉन A³ इंटू डेन्सिटी. Z फॉर BCC स्ट्रक्चर Z असेल 2 इंटू मास दिले 0.3 डिवायडेड बाय बाकी बघा डेन्सिटी इंटू A³ ऑलरेडी दिला आहे 3 इंटू 10⁻²². 3 इंटू 10⁻²². बघा 3 निघून गेले, राहिलं 2 वाला ऑप्शन. तर 2 वाला ऑप्शन आहे आपल्याकडे ऑप्शन बी. तो क्वेश्चन नंबर 42 आन्सर बनणार आहे बी. नेक्स्ट, व्हॉट इज ॲटॉमिक रेडियस ऑफ एन इलेमेंट. आर मला काढायचं आहे. इफ इट क्रिस्टलायझेस इन BCC स्ट्रक्चर. BCC साठी रिलेशन 4R इज इक्वल टू √3a. आणि एजलेन त्यांनी सांगितली आपल्याला, एजलेन दिली आहे 287. सो आर ची व्हॅल्यू काय बनेल? √3 म्हणजेच 1.73 इंटू आपल्याला घ्यावं लागणार आहे ए ची व्हॅल्यू 287 डिवायडेड बाय त्याच्या खाली येणार आहे हा 4 डिवायडेड बाय 4 झालं. ओके, नाउ 287 बाय जर तुम्ही 4 करताय 280/4 केलं आन्सर 70 येऊन जातं. तर हे आन्सर नियर अबाउट 71.75 वगैरे बनेल. आणि 71 इंटू 1.73 आपण करतोय 71.75 इंटू 1.73 करतोय. आता इथे ॲप्रॉक्झिमेशन वापरून चालणार नाही आहे तसं. रिझन बिंग यू कॅन सी द ऑप्शन का डिफरन्स. तो ऑप्शनचा डिफरन्स कमी आहे त्यामुळे वी विल डू एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन. आणि जर तुम्ही हे एक्झॅक्टली कॅल्क्युलेट केलं तर ह्याचं जे आन्सर आहे ते तुम्हाला मिळणार आहे अराउंड 124. 1.73 इंटू 71.75 तुम्ही करताय तर नियर अबाउट जे आन्सर आहे ते मिळणार आहे 124. ओके, ह्या क्वेश्चनसाठी एक्झॅक्टली सॉल्विंग रिक्वायर होतं कॉज ऑप्शनमधला जो गॅप आहे तो गॅप कमी होता. बघा 174 हा तर खूप मोठा ऑप्शन होता, हा तर नव्हता. पण हे सोडून जे बाकीचे ऑप्शन आहेत ते बऱ्यापैकी जवळजवळचे होते. तर त्यासाठी फक्त मला एक्झॅक्ट सॉल्विंगची गरज पडेल. त्यामुळे इथे क्वेश्चन सोपा आहे, सॉल्विंग सोपं आहे, पण थोडासा टाईम जास्त द्यावा लागू शकतो. का? कारण कॅल्क्युलेशनमध्ये एक्झॅक्ट कॅल्क्युलेशनची रिक्वायरमेंट आहे. नेक्स्ट,
नेक्स्ट क्वेश्चनमध्ये आहे आपल्याकडे, व्हॉट इज नंबर ऑफ टेट्राहेड्रल अँड ऑक्टाहेड्रल वॉइड्स. टेट्राहेड्रल म्हणजे 2n, ऑक्टाहेड्रल म्हणजे n. ठीक आहे. सो पहिला डबल ऑप्शन आहे आणि दुसरा ऑप्शन हाफ आहे. असेवाल्याचा ऑप्शन बघाल तर बघा बी निघून जाईल आणि डी निघून जाईल, राहतील 2 ऑप्शन. त्याच्यामध्ये आता सॉल्विंग करू. कंपाऊंड किती कंपाऊंड आहे तर 0.8 मोल आहे. तर 0.8 मोलला काय करणार, इंटू 6 इंटू 10⁻23 करणार. 6 इंटू 0.8 केला, 6 इंटू 0.8 केला तर 4.8, राईट. आणि 4.8चा डबल, हा झाला नंबर ऑफ पार्टिकल किंवा ऑक्टॅहेड्रल वॉइड, त्याच्या डबल टेट्राहेड्रल वॉइड. मग 4.8चा डबल 9.6. वी कॅन ऑब्झर्व दिस ऑप्शन करेक्ट बनेल. मूविंग टू द नेक्स्ट क्वेश्चन, what is the coordination number of particle in 2-dimensional square close packing. स्क्वेअर क्लोज पॅकिंग बघा कसं असेल. स्क्वेअर क्लोज पॅकिंग मध्ये आपल्याकडे हा पार्टिकल घेतला मी एक. नाव ह्याच्या सराउंडिंग मध्ये असे पार्टिकल मला अरेंज करावे लागतील. ही जी अरेंजमेंट आपण बघा सिलेक्ट करतो ह्याला, ही जी अरेंजमेंट आपण बघतोय तर ही झाली आपली स्क्वेअर पॅकिंग, 2 डायमेन्शन मध्ये स्क्वेअर पॅकिंग. आता इथे तुम्ही कोणताही एक पार्टिकल घ्या, यू पिकअप एनी वन पार्टिकल. जसं की मी समजा घेतला लेट्स से हा वाला पार्टिकल. तो हा जो पार्टिकल आहे तो 1, 2, 3 आणि 4 अशा किती पार्टिकलला कनेक्ट झालं तर 4 पार्टिकलला, 4 पार्टिकलला. म्हणून 2D मध्ये विचारलं त्यांनी, 2 डायमेन्शन मध्ये स्क्वेअर क्लोज पॅकिंगचं कोऑर्डिनेशन नंबर बनणार आहे 4. नेक्स्ट, व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ डिफरंट टाइप ऑफ युनिट सेल इन क्यूबिक सिस्टीम. तर क्यूबिक सिस्टीम मध्ये सिंपल आहे, बॉडी सेंटर आहे, फेस सेंटर आहे. किती झाल्या, 3 सिस्टीम झाल्या. तो क्यूबिक सिस्टीम आहे, तर क्यूबिक सिस्टीम मध्ये वी विल हॅव टोटल 3 डिफरंट टाइप ऑफ युनिट सेल्स. नेक्स्ट, कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल. नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल मला काढायचे आहेत, म्हणजे झेड काढायचं आहे. ऑफ एन एलिमेंट हॅव्हिंग मोलार मास 92, कॅपिटल M दिलाय, डेन्सिटी दिली आहे, फॉर्मिंग अ क्यूबिक युनिट सेल ए क्यूब इंटू एन ए पण दिलाय. तर बघा मला झेड साठी रिअरेंज जर करायचा आहे फॉर्म्युला तर तो बनणार आहे झेड इक्वल टू डी इंटू ए क्यूब इंटू एन ए डिवायडेड बाय, इथे शिल्लक राहणार आहे मास, मोलार मास, राईट. डी इज इक्वल टू झेड एम अपॉन ए क्यूब एन ए होता, त्यानुसार रिअरेंज केला. आता डेन्सिटी आहे 8.6 इंटू मोलार मास डिव्हिजनमध्ये जाईल 92. पुढे आहे ए क्यूबसाठी मला ए क्यूबचा डायरेक्टच आन्सर दिलाय, इथे आहे 21.5, राईट. सो नाव जस्ट कॅल्क्युलेशन आपल्याला करावे लागतील. 21 आणि 92 जर मी कट डाऊन केले, राईट, किंवा 86 92 पण मी कट डाऊन करू शकतो. 8.6ला मी म्हटलं 86, हा इथला डेसिमल पॉईंट काढला 86, आणि ह्या 21ला मी बनवला 2.15. आता ह्याचं आन्सर जर तुम्ही बघाल तर 1 पेक्षा थोडंसं कमी असणार आहे, आणि 1 पेक्षा थोडंसं कमी इंटू 2.15 करताय, तो आन्सर जे आहे तो नियर अबाउट 2 येऊन जाईल, राईट. नियर अबाउट 2 जो दिलेला आहे ऑप्शन बी मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये, आयडेंटिफाय द टाइप ऑफ युनिट सेल कंटेनिंग 4 पार्टिकल. 4 पार्टिकल कोणामध्ये आहेत तर दॅट इज फेस सेंटर सिंपल क्यूबिक एकच आहे, बॉडी सेंटर 2 आहेत, बेस सेंटर 2 आहेत, क्यूबिक मध्ये 4 आहेत. 49 क्वेश्चन, फाइंड द नंबर ऑफ पार्टिकल्स पर युनिट सेल. नंबर ऑफ पार्टिकल अगेन झेड फाइंड करायचं आहे, यू टू फाइंड झेड. त्यासाठी फॉर्म्युला डी डेन्सिटी बघा 9.8 इंटू ए क्यूब एन ए हॅव्हिंग व्हॉल्यूम दिलेला आहे 3.6 इंटू 10⁻⁻23 इंटू एन ए आता घ्यावा लागेल 6 इंटू 10⁻23, ठीक आहे, डिवायडेड बाय इथे असणार आहे 210, राईट. बघा हा 23 -23 + 23 निघून गेला. बाकी राहिलेल्यांचं जर मी कॅल्क्युलेशन करतोय, 9.8ला नियर अबाउट 10 कन्सिडर करतो, सो 10 आणि हा निघून गेला 21 राहील. देन हा 6 21ला जर गेलं तर नियर अबाउट 3.5 राहील. आणि बघा आता 3.6 बाय 3.5 तुम्ही करताय, 3.6 बाय काय केलं मी 3.5
5. नियर अबाउट आन्सर असणार आहे 1. And your last question for solid state PYQs 2024 question आहे calculate the volume of FCC unit cell Z equal to 4 if radius of metal radius दिलेली आहे म्हणजे काय करणार मी 4/3 pi r क्यूब करणार. ह्याने मला काय मिळणार आहे एका पार्टिकलचं व्हॉल्यूम आणि मला काढायचं आहे कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑफ FCC युनिट सेल राईट. सो FCC युनिट सेलचा व्हॉल्यूम काय असणार आहे हा 4/3 इंटू पाय आर क्यूब मल्टिप्लाय बाय 4 केलं तर ही व्हॅल्यू असते 74% राईट. तो सेम वे यू हॅव टू फाइंड फॉर 100%. दिस इज वन वे. और हे थोडं मला लेंदी वाटते, मी सांगता मला असं वाटलं की हे बऱ्यापैकी लेंदी आहे. तर मी काय करणार रेडियसला ए मध्ये कन्वर्ट करायचं आणि ए वरून फक्त ए क्यूब काढायचं आहे. रेडियसला कन्वर्ट करायचं आहे ए मध्ये आणि ए वरून फाइंड करायचं आहे ए क्यूब. तो आता ह्याचा आन्सर लास्ट क्वेश्चन आहे. सो लास्ट क्वेश्चनचा आन्सर मी फक्त आता इथे तुम्हाला सांगत नाहीये. यू सॉल्व धिस क्वेश्चन, क्विकली सॉल्व धिस क्वेश्चन आणि पोस्ट युअर आन्सर इन कमेंट बॉक्स. ओके, ऑल राईट देन. सो वी आर डन विथ अवर फर्स्ट लेसन सॉलिड स्टेट. डेली इथून पुढे डेली I will try to post one lesson. So within next 20-25 days आपण CETचे सगळे चॅप्टर्स कव्हर करूया 2024 PYQचे. ओके, 25ची एक्झाम खूप तोंडावर आलेली आहे. 30-40 डेज हातात आहेत. सो ट्राय टू सॉल्व मॅक्झिमम क्वेश्चन. ॲज आय सेड, प्रायमरी फोकस शुड बी टू सॉल्व 21 to 24चे PYQs. नियर अबाउट 200-250 क्वेश्चन तुम्हाला मिळणार आहेत. तर ते क्वेश्चन सॉल्व करायचं ट्राय करा. ठीक आहे, ऑल द बेस्ट देन अँड सी यू ऑल इन अवर नेक्स्ट लेक्चर.